ओवी ओवी ओवी, तू म्हणतेस असं होईल ना सगळं नीट? हो होईल, रिलॅक्स. ए बाई, मी अजिबात खोटं बोलणार नाही हा. मला नाही जमत खोटं बोलायला. ओके ओके, चिल चिल. ह्यांना मी हँडल करते. हाय काका. काय काय कसे आहात? अरे मी मस्त चिकना, मस्त पोट जरा वाढले जरा. काय करता काय तुम्ही? हे जरा ऊन खातोय ग. ऊन खात म्हणजे असं खातोय नाही. उन्हात बसलोय ते हे मिळतं ना आपल्याला, विटॅमिन मिळतं ना, है ना? विटॅमिन डी. डी डी हो जरा जास्तच घेतले आज. हे बरं खूप. बाकी तू कशी आहेस? आय एम गुड, ऑल फाईन. गुड गुड गुड. घरी सगळं ऑल इज वेल ना? हो, म्हणजे इतक्यात कोणी मला काही बोललं नाहीये. गुड गुड गुड. पण काका, एक सांगू? एक सांग. अगं या घरामध्ये ना फक्त ऐकण्यासाठीच आहे. सांग 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 सांग, ऐकतो. त्या लाली आत्या आहेत ना, लाली त्या- आत्या? हा 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 हा, माझी बायको ती वाली. ती त्यांचा ना मला थोडा मूड ऑफ वाटला. ए? हो ना, आय थिंक माझ्या बोलण्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलंय. हे बघ गोवी, कसं असतं ना. पण मला तुम्ही सांगा, मी तरी काय करू? यू नो ना, माझ्या वस्तूंना हात लावलेला मला नाही आवडत, आणि त्यांनी न विचारता माझ्या वस्तूंना हात लावला. तेव्हा कसं रिॲक्ट करायचं मला कळलंच नाही. होईल तिचा राग हळूहळू शांत. पण तोपर्यंत मला असंच वाटत राहील ना की हे सगळं माझ्यामुळे होतंय. तुम्ही त्यांचा मूड ठीक होईल असं काहीतरी करा ना. तिचा नवीन जोक आलाय माझ्याकडे. तसं नाही, त्या हे सगळं विसरतील असं काहीतरी करा. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे मी? तुम्ही त्यांना शॉपिंगला घेऊन जा. बापरे, शॉपिंग? पण त्याच्यासाठी शहरात जावं लागेल ना. नाही काका, आठवड्याचा बाजार आहे ना, आणि म्हणे तिथे सेल पण चांगला आहे. ओवीला पण मदत होईल प्लीज. मदत? मदत म्हणजे त्यांचा मूड ठीक करण्यासाठी मदत. माझ्यामुळे नेहमी माझ्या लालीचा मूड फिसकटतो. हो ना, यु नो, हाच चान्स आहे लाली आत्याचा मूड चांगला करायचा. येस येस, जातोच, खिंड लढवतोच. काका, किती घ्याल विटॅमिन डी? खिंड लढवायची आहे ना. घेतो घेतो. ओवी, पण तू चांगलं सांभाळून घेतलंस हा. पण खरं सांगू, हे कांता काका आहे ना, खरंच अमेझिंग आहे. नाहीतर तो श्रीनिवास इरिटेटिंग. ओवी, दोघे पण चांगले. व्हॉटएव्हर. पण खरी परीक्षा तर आत्ता आहे. ओ गॉड. अगो, कांदो चिरताना इतक्या डोळ्यात पाणी येताना, तर कांदो चिरूच्या आधी तो पाण्यात भिजवू होयो. हो दाईचे विसरले, घाईघाईने घेतला कांदा चिरायला. अगो, घाई घाई म्हणतोस खरा, पण कामात काय दिसणार नाही मका घाई. होय दाईचे. होय काय? पण माझं लक्ष असा ना तुझ्या कामाकडे, आणि कोण कोण काय काय करता त्यांच्याकडे पण. जायचे तू इथेच होय? मग आज ना मी आणि ओवी देवळात गेलो होतो दर्शनाला. आणि तू देवळात? हो. हा, फोटो काढूचे असतील तेव्हाच, बाकी काय काम? नाही नाही, दर्शनालाच गेलो होतो.
गे बाई माझी, देवाचा नशीबच म्हणायचा, दुसरा काय. जायचे आम्ही तिथे गेलो ना तर बरीच जण काहीतरी बोलत होते. म्हणजे काय खरं काय खोटं काहीच कळत नव्हतं आम्हाला. हो ना? हो ना, खरंच. काय बोलत होते गो? म्हणजे आपल्या घरात जा काय चालला त्याच्याबद्दल बोलत होते की का? अगं ते म्हणत होते की आज मुहूर्त चांगला आहे, म्हणजे आपण जे काही मागू ना ते आपल्याला मिळेल. असं वेगळा काय असा? पंचांगात तर माका काय दिसला नाही बाई. असं कसं दिवस? अहो ताईचे असं काय करता? मागे नाही का एकदा गणपतीच्या सगळ्या मूर्त्या दूध प्यायला लागल्या होत्या, मी पण गेले होते. अहो आमच्या रत्नागिरीला तर ही भली मोठी रांग लागलेली. अगो विषय त्या दिवसाचो नाया, आजचो हा. पण आजचा दिवस तर चांगलाच आहे ना. निशी, मी काय म्हणते, आज आपण जे काही मागू ते मिळेल. अगं मिळेल म्हणजे असे सगळे लोक बोलत होते. हा हो की नाही ग? हो, पण हे सगळं खरं असतं का? असेलही. जायचे, मी काय म्हणते, एकटा जायचा नाही. सगळी कामं आटप, संध्याकाळी तू आणि मी जाऊया. आटप कांदा रावलं अर्ध. चल. दादा निशी, मी नाही येत बाहेर, हे तुलाच करावं लागेल. मी नाही खोटं बोलू शकत. प्लीज तुला जावं लागेल. निशी, काय का बाळा, काही बोलायचे का? काय नाही. सहजच ना, मला वाटलं काही बोलायचंय. हो हो. हां बोल ना. दादा तुम्ही संध्याकाळी गावातल्या लोकांना भेटायला जाणार आहात का पारावर? हां का? पण असं अचानक काय विचारलंस? काय नाही, सहज. सहजच. हं. पण यापूर्वी असं सहज कधी विचारलं नाहीस, मग आज अचानक का? थांब. हा दादा. काही लपवतेस का? नाही. हे बघ बाळा, जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं, प्रामाणिकपणे सांगायचं. दुसऱ्याच्या संगतीचा आपल्यावर अजिबात परिणाम होऊ द्यायचा नाही. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? दादा तुम्ही संध्याकाळी जर जाणार असाल ना तर मला वही हवी होती. वहीच ना, मग आत्ता आणून देतो ना. नाही नाही नाही, म्हणजे आत्ताच नकोय. म्हणजे तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा आणा. मी फक्त सांगितलं असंच. नक्की? बर ठीक. हे काय वही आणायची अनॉल? मग मी कधी नाही खोटं बोलले दादांशी, मला कळत नव्हतं म्हणून मी. निशी, आई नो, खोटं बोलणं चांगलं नाहीये, पण ज्या खोट्यांना कोणाचं नुकसान होत नाही पुढे बोलू शकतो. हे तू बोलतेस? तू हे कुठून शिकलीस? हे माझं नाही, लॉर्ड कृष्णाचं आहे. काय? हो,
आपलं कल्चर समजवण्यासाठी मॉमने मला गीतेचे क्लास लावले होते तिकडे. ती छान. म्हणजे तिथे राहून मावशीने तुला ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या. पण अजूनही लक्षात आहे तुझ्या? आता हे सगळं इम्पॉर्टंट आहे का? आधी बाकीच्यांशी कसं डील करायचं ते बघूया प्लीज. नाही काकांनो सांगतो मी. हा हा काय झालं रे पेडणेकरांच्या शेतात पण घुसले. शेणू? या रानडुकरांचा काहीतरी करू गोया. मेले सगळ्या शेताची नासाडी करतो. बंधू मामा, आपण शेताभोवती कुंपण घालून घेतलं तर. हा असाच काहीतरी करूचा लागताला. हा ओवी, बंधू काका आणि श्रीनू शेतावर जाणार होते, अजून इकडेच. गॉड, तोपर्यंत कांता काका पण परत येतील. सगळं आपला. मग आता काय करायचं? माझ्यावर सोड, मी बघते. तू अजिबात जाऊ नकोस. तू परत तिकडे जाऊन भांडायला लागशील. नकोस प्लीज. नाही भांडणार मी. चिक भांडू नकोस. हं? नाही ग, बघते. आणि असं केल्याशिवाय त्यांचा त्रास कमी होणार नाही. आणि आत्ताचा नाही, दरवर्षीचा त्रास आहे. काय माहित आहे रे. नाही नाही मामा, मी उद्या जातो आणि ते कुंपणाचं काय ते बघून घेतो. हा मला कोणीतरी म्हणालंय की नुसतं चर्चा करून उपयोग नाहीये, प्रत्यक्ष कृती इम्पॉर्टंट आहे. शेणू नाही शेणू शांत. मामा तू थांब जरा. आम्ही कृतीच करतोय, तू प्रश्न समजून घे आधी. मला सगळं समजतंय. ओके. आणि इथे बसून काय होणार आहे? खरा मातीतला माणूस आहे ना, बाहेर जातो, बाहेर जाऊन कामं करतो, मातीतल्या माणसांसोबत मिसळतो बाहेर जाऊन. इथे बसून काय होणार आहे? वा शेणू पाहिलं? आता ही परदेशातून आलेली पोर आपल्याला शिकवणार शेतात कशी काम करू तिथं. हा बंदोबस्त करायला पाहिजे रानडुकरांचो ना. हा 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 होतं अरे हो, पण त्यासाठी इथे गप्पा मारत बसण्यापेक्षा तुला शेतात जायला हवं ना. मामा. आपल्याला कोणी काही शिकवायची गरज नाही. हा मी तुला काही शिकवत नाही. ओके. बंधू मामा, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ते बंदोबस्त करूनच घेतो त्या कुंपणाला. जमेल ना तुला? तू चल चल चल. अरे 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 चप्पल तर घालून जा श्रीनिवास. मी शपथ, कसली भारी आहेस तू. लालीताई, बंधुभाऊ, चहा टाकते सगळ्यांसाठी. दाईचे आला टाकते तुमच्या चहात. आई, का सगळ्यांना हाक मारतीयस? चहासाठी. पण कोणी आवाज कसा देत नाही? कसे आवाज देतील? त्यासाठी कोणीतरी असायला पाहिजे ना घरात. काय गेले सगळे? अगं आपापल्या कामाला गेलेत. आणि हे बाबा पारावर गेलेत, त्यांना यायला उशीर होईल. बरं ऐक ना, मी जरा बाहेर जाऊन येते. निशी, तू बाहेर चाललीयस? हो, तुला पण यायचंय का? हो, मलाही घरात बसून कंटाळा आलाय. मग चल ना, आपण जाऊ एकत्र. जाऊ. लय लांब जाऊ नका. मागच्या वेळेस काय झालं होतं माहित आहे ना? छायाच्या घरापर्यंत जा. हो आई, आता आम्ही येतो. आणि हो, आज घरात एकटी आहेस. अख्खं घर तुझ्या ताब्यात आहे. तुला जे हवं ना ते तू कर. म्हणजे तुझी काही कामं असतील तर ती तू उरकून घे ना. आणि मंजू काकी पण नाहीये ना, त्यामुळे आज असं घर एकदम खायला उठेल ना. खायला? हा, म्हणजे असं एकटं एकटं वाटेल ना, म्हणून. हो, खूप एकटं एकटं वाटेल तुला. मी तुला गाणी लावून देऊ का? ओवी, काहीतरीच काय. नको. अगं काही होत नाही. आणि तसंही आवाजाचा त्रास व्हायला घरात आता कोणीच नाहीये ना. ऐक ग तू. आई ऐक ना, एवढं काय गाणंच तर आहे. ऐक ना. बरं. कोणच कसं सांगून गेलं नाही. सगळी जण एकत्रच गेली.
का थांबलीस? आई, इतकी वर्ष हे सगळं स्वतःपासून का लांब ठेवलंस? सगळ्यापेक्षा माझा संसार माझ्यासाठी महत्वाचा व्हा. पण तुझं असं काहीतरी असायला हवं ना. ती आपली आवड असते, आपला छंद असतो. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो, पण आपल्यापासून वेगळं नाही करू शकत. म्हणून आज इतक्या वर्षांनी का होईना पण तुझ्या पावलांनी ताल धरला. नाच, प्लीज नाच ना अजून. आई, आई, घरात कोणीच नाहीये, कुणालाच काहीच कळणार नाही. हे बघ, इतकी वर्ष सगळ्यांसाठी सगळं केलंस तू. आता तुझ्यासाठी, स्वतःसाठी काहीतरी कर. ओवी, मी तुला फोर्स करत नाहीये. तुला खरंच यांना कायमचं तुझ्यापासून दूर करायचं असेल तर तू स्वतः यांना घराबाहेर ठेव. आयुष्यभर आई आपल्या मुलांची आवड निवड जपत असता, पण आज तुम्ही माझी आवड जपूक निघालास. उजळून घ्यायचा दगा मन मंदिर दे जाणे उजळून घ्यायचा दगा मन मंदिर मन मंदिर मन मंदिर.